कुणाच्या तरी आईवडिलांच्या डोळ्यातलं पाणी एवढं तरी नका घेऊ रे. किती सहन करणार त्या आईवडिलांचे डोळे. सगळं जग तुम्ही जिंकता पण त्यांचं पाणी जिंकू शकत नाही. त्या डोळ्यातून वाहिलेलं पाणी जे तुमच्या घराचं भवितव्य पण उलटवू शकतं. आजपर्यंत त्यांनी जे काही सगळं सहन केलंय, तुमचं कटू बोलणं, तुमचे टोमणे, तुमचा अपमान, आता काय होतंय तुमच्यासोबत सगळं बाहेर येतंय ना. एक एक सच्चाई समोर येते आहे. तुम्ही म्हणाला घरच्या मुलीच्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही. ती आपल्या घरची लक्ष्मी आहे. पण तुमच्या घरी जी सून म्हणून आली, ती पण कुणाच्या तरी घरची लक्ष्मी आहे ना. ती कुणाच्या तरी काळजात गोंजारलेली लेकच आहे ना. तिच्या डोळ्यात पाणी आणताना तुमच्या मनाला थोडंसंही ठणकलं नाही का रे? तिच्या आईवडिलांच्या हृदयात जी कळ उठते ती तुम्हाला जाणवत नाही का रे? तुमची मुलगी जसं तुमच्या काळजाचा तुकडा, ती पण तिच्या आईवडिलांच्या काळजाचा तुकडाच असेल ना रे. सून म्हणजे मुलगीच, फक्त नाव बदललेलं असतं. ती सासरची होऊनही मनाने अजूनही माहेरची असते. देवाच्या न्यायाची जराशी तरी भीती बाळगा. तो एका थेंबाच्या बदल्यात संपूर्ण झरा वाहतो बरं. कुणाचं पाणी कुणावर वाचतं हे फक्त देवालाच माहीत असतं. म्हणून कुणावर अन्याय करताना, फसवताना विचार करून करा.